आटोकाट भाग दुसरा. तरुणानं पुढे होऊन गेटला लावलेलं भलं मोठं कुलूप काढलं. कडी सरकवून कुलूप पुन्हा गेटच्या गजाला लावून टाकलं. गेटचं केवळ एकच दार आतल्या बाजूला ढकलून आत जाण्यापुरता रस्ता केला. मग मागे वळून पाहिलं. अनुपमा आपल्या कारजवळच उभी होती. गाडीची तू काळजी करू नकोस, ये, तो म्हणाला. त्याच्याशी आणखीन वाद घालण्यात काही अर्थ नाही हे आता अनुपमाच्या लक्षात आलं होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागून फक्त सुटकेच्या संधीची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे. अशी संधी मिळाली की मग. काही न बोलता अनुपमा कारपासनं दूर झाली. त्याच्या मागोमाग आली. तिला आत घेऊन त्याने पुन्हा गेटचं दार बंद केलं. आतली कडी सरकवली. गेटपासून बंगल्याचं मुख्य दार साधारण 25-30 फुटांवर होतं. मागच्या बाजूला गॅरेज होतं. त्याच्याच बाजूला आउट हाऊस होतं. अर्थात गॅरेज आणि आउट हाऊस यात तसं बरंच अंतर होतं. गेटपासून चालत दोघेही बंगल्याच्या मुख्य दाराकडे येत असताना बंगल्याच्या दारात तिला आणखी एक व्यक्ती उभी असलेली दिसली. काहीसं अवाढव्य शरीर, डोक्यावर बारीक कापलेले केस, ओठांवर राखलेल्या भरपूर मिश्या, अंगावर लाल रंगाचा मॅनिला काळी पॅन्ट. फक्त गळ्याला बांधलेला रुमाल तेवढा नव्हता. तो असता तर कुठल्याही हिंदी देमार चित्रपटात दाखवणाऱ्या गँगस्टरमधला टिपिकल मवाली वाटला असता तो. त्या गुंडा टाईप व्यक्तीला पाहून अनुपमा एकदम जागेवर थबकली. तिच्या मनातल्या भीतीनं पुन्हा उचल खाल्ली. शरीराला हलकासा कंप सुटला. अशी आणखी किती माणसं आत आहेत या विचारानं ती अधिकच भेदरली. अशा भयानक माणसांच्या सहवासात आपण राहायचं आहे, कठीण आहे. आत्तापर्यंत बाजूच्या तरुणावर निदान तिचा थोडाफार तरी विश्वास होता. त्याच्यापासून आपल्याला कसलाही धोका नाही, म्हणजे स्त्रीला पुरुषांपासून असतो तसा, असं तिला वाटत होतं. त्याच्या सभ्य अदबशीर वागण्या बोलण्यानं तिचा तसा समज झाला होता. पण आता समोरचा तो मवाली टाईप माणूस पाहून तिला बाजूच्या ह्या तरुणाबद्दलही अविश्वास वाटायला लागला होता. आणि आता आणखी एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती. अर्थात त्यासाठी तिला फारसं डोकं चालवावं लागलं नव्हतं. त्या तरुणानं पहिल्या वेळेस जे काही तिला सांगितलं होतं, म्हणजे बंगला भाड्यानं घेतला वगैरे, ते साप खोटं होतं. या लोकांनी जबरदस्तीनं आपला हा बंगला ताब्यात घेतलेला दिसत होता. कोणती तरी मोठी गँग असावी हे. कदाचित कुठेतरी दरोडा बिरोडा घालून इथे येऊन त्या बंगल्यात लपून बसलेले असावेत. जरा पोलिसांचा तपास थंडावला की इथून सटकणार असावेत. त्यांच्या दृष्टीनं तसा हा बंगला सुरक्षित होता. पोलिसांचं या बंगल्याकडे लक्ष वेधलं जाण्याचं काही कारणच नव्हतं. शिवाय एका बाजूला एकांतात अगदी बदमाशांना हवा तसा. पण मग तो म्हातारा, तो कोण असावा? तो तर काही असा भयानक वगैरे वाटत नव्हता. शिवाय त्याला आपण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे ते लक्षात येत नाहीये. का त्यालाच या लोकांनी किडनॅप करून ठेवलंय? त्यासाठी आपला हा बंगला? आणि मग या लोकांनी जबरदस्तीनं आपला हा बंगला ताब्यात घेतला असेल तर मग दुर्गा मावशीचं काय झालं? यांनी तिलाही आत कुठेतरी कोंडून ठेवलेलं असावं का? त्या समोरच्या व्यक्तीला पाहून निमिषभरात अनुपमाच्या मनात हे असले विचार येऊन गेले. ती जागेवरच थबकलेली पाहून बाजूचा तरुण किंचित थबकला. मग तिच्या अशा एकाएकी थांबण्याचं कारण त्याच्या लक्षात आलं. घाबरू नकोस, चांगला माणूस आहे तो. तुला त्याच्यापासनं काहीही धोका नाही आहे, किंचित स्मित करत तो म्हणाला. मगाशी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हापासूनच तो तरुण तिला एकेरी नावानं संबोधू लागला होता, ही गोष्ट आता अनुपमाच्या लक्षात आली. अर्थात तिलाही आता त्याच्याकडनं आदरार्थी संबोधण्याची अपेक्षा नव्हतीच. ठीक आहे, पण ह्या पलीकडे जाऊन त्यांनी आणखी खालच्या पातळीवर उतरून आपल्याशी काही असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपण ते मुळीच सहन करायचं नाही. मग काय वाटेल ते हो. आपण सारं निमूटपणे सहन करतोय म्हटल्यावर ह्या लोकांचं धाडस वाढता कामा नये.
अनुपमानं मनाशी निश्चय केला. पुन्हा ती त्याच्याबरोबर चालायला लागली. ते बंगल्याच्या मुख्यद्वाराजवळ आले तेव्हा तो मगाचा माणूस आतल्या भागात गायब झाला होता. कदाचित कोण आलंय हे पाहण्यासाठी तो थांबला असावा. कदाचित त्या म्हाताऱ्याने त्याला ते सांगितलेलं असावं. काही असो, त्या मवाल्याची समोरासमोर गाठ न पडल्यामुळे अनुपमाला थोडंसं हायसं वाटलं. ये. बंगल्याच्या प्रवेशद्वारातनं आत शिरत तो म्हणाला. पुन्हा क्षणभर अनुपमा बंगल्याच्या दारात घुटमळली. एकदा आपण आत शिरलो की पुन्हा आपल्याला बाहेर पडायची संधी मिळेल का? का बाहेरच्या जगाचं आपलं हे शेवटचं दर्शन ठरणार आहे? तो म्हणाला होता की तू त्याला पाहिलं नसतंस तर कदाचित. तो म्हणजे तो म्हातारा. याचा अर्थ त्या म्हाताऱ्याला पाहिलं म्हणूनच हा तरुण आपल्याला सोडायला तयार नाही. म्हणजेच त्या म्हाताऱ्याला आपण पाहिलं हे ह्या लोकांच्या दृष्टीनं अतिशय वाईट झालंय. त्यांच्या दृष्टीनं ह्या म्हाताऱ्याला अतिशय महत्त्व असावं. म्हणजेच आता पर्यायानं आपल्यालाही महत्त्व प्राप्त झालंय आणि हे महत्त्व अतिशय वाईट आहे. आता कुठल्याही परिस्थितीत हे आपल्याला नजरेआड करणार नाहीत. आणि एकदा या बंगल्यात शिरलं की मग तर संपलंच सगळं. आपण पूर्णपणे त्यांच्या ताब्यात गेलो. अनुपमानं शेवटचं आजूबाजूला पाहिलं पण सुटकेसाठी कुठलाही चान्स नव्हता, कसलीही संधी नव्हती. म्हणजे त्याच्याबरोबर आत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. काही वेळापूर्वी ती ह्या बंगल्यात शिरण्यासाठी किती उत्सुक होती आणि आता तोच बंगला तिला एखाद्या भयंकर पिंजऱ्यासारखा वाटायला लागला होता. मृत्यूच्या कोठडीसारखा भासू लागला होता. या मृत्यूच्या पिंजऱ्यात तिला एकच दिलासा होता, दुर्गा मावशी. निदान ह्या लोकांच्या सहवासात वावरताना दुर्गा मावशी तरी आपल्याबरोबर असणार होती. दुर्गा मावशी काही करू शकली नाही तरी निदान तिचं असणं हेच आपल्याला मानसिक धैर्य द्यायला पुरेसं आहे. क्षणभर घुटमळून अनुपमानं बंगल्याच्या प्रवेशद्वारातनं आत पाऊल टाकलं. समोर भला मोठा हॉल होता. खाली चांगला 1/2 इंची जाडीचा गालिचा होता. त्यावर मधोमध व्यवस्थित कोच मांडले होते. मध्ये टीपॉय होता. समोर एक भलं मोठं म्युरल होतं. हॉलमधूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता. डाव्या हाताला किचन होतं. उजव्या हाताला आणखीन 2 रूम्स होत्या. अर्थात अनुपमाला हा बंगला काही नवीन नव्हता. ती कित्येकदा इथे आलेली होती. बंगल्याचा इंच तिच्या परिचयाचा होता. त्यामानानं हे लोक इथे नवीन होते. त्यांनी संपूर्ण बंगल्याची तपासणी केली असली तरी कोणती रूम कुठे आहे, कुठला दरवाजा कुठे उघडतो हे चटकन तरी त्यांच्या लक्षात येणार नव्हतं. आणि तिथं झोपेतही ते सांगू शकले असती. या विचारानं तिच्या मनातली भीती थोडी कमी झाली. हॉलमधली सजावट पाहून अनुपमानं मनातल्या मनात त्या लोकांचे आभार मानले. कारण त्यांनी तशी कुठेही कसलीही हलवाहलव केलेली नव्हती, कुठेही घाण नव्हती. बंगल्यात शिरताना तिने मनाशी कल्पना केली होती की हॉलमध्ये आपल्याला दारूच्या रिकाम्या बाटल्या, अर्धवट खाल्लेल्या पदार्थांच्या डिशेस, सिगरेटची थोटकं, राख असलं काहीतरी दृश्य पाहायला मिळेल. आणि हे असले विचार मनात यायचं कारण मगाचा तो दारात उभा असलेला मवाली टाईप माणूस पाहिला होता. त्यावरून तिने तशी कल्पना करून घेतली होती. अर्थात हे लोक इतक्या सभ्यपणे इथे वागत असतील यावर तिचा मुळीच विश्वास नव्हता. यांनी केलेली घाण बिचारी दुर्गा मावशी साफ करत असणार. बस. दिवाणखान्यात येताच तो म्हणाला, आपल्याच बंगल्यात हा आपल्याला बसायला सांगतोय. जणू काही हा ह्या बंगल्याचा मालक. अरे मी बसीन नाही तर उभी राहीन. हा कोण मला सांगणार आहे? त्याला तसंच काहीतरी तिरसट उत्तर द्यावं असं तिच्या मनात आलं. पण मग तिला परिस्थितीची जाणीव झाली. काही न बोलता ती आपली खांद्यावरची पर्स सावरत कोचात बसली. खरं तर तिला वॉश घेऊन फ्रेश व्हायचं होतं. काहीतरी पोटात टाकून छानपैकी ताणून द्यायची होती. पण आता ह्यातलं काहीच करणं तिला शक्य नव्हतं. भूकही मेली होती. आल्याच तिला ज्या प्रसंगाला तोंड द्यायला लागलं होतं त्यामुळे आता इतर कसलाही विचार तिच्या डोक्यात येणं शक्य नव्हतं. काय घेणार आहेस?
चहा, कॉफी का काही थंड? त्यांनी विचारलं. वा, अगदी एखाद्या पाहुण्याला विचारावं तसा पठ्ठ्या विचारतोय की. आपल्या मनात स्वतःबद्दलचा चांगुलपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, दुसरं काय. पहिल्या प्रथम त्याला पाहिलं तेव्हा त्याच्याबद्दल अनुपमाच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा आता डागाळली होती. त्याची प्रत्येक कृती आता तिला संशयास्पद वाटायला लागली होती. म्हणूनच त्यानं काही चहा, कॉफी का काही थंड म्हणून विचारलं तेव्हा किंचितसा विचार करत ती म्हणाली, मी कॉफी घेईन, पण मी केलेली. तो हसला, पण त्याच्या हास्यात कसलंही व्यंग नव्हतं की कसला भयानकपणा सुद्धा नव्हता. उलट अनुपमाला त्याचं ते हसणं विलक्षण आकर्षक, दिलखुलास असं वाटलं. तुला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात आलं, तो म्हणाला. तुला भीती वाटली असावी की मी कॉफीत कसलं तरी गुंगीचं औषध टाकेन म्हणून, खरं ना? तरुण हुशार होता, प्रश्नच नव्हता. अनुपमा काहीच बोलली नाही. तोच म्हणाला, ठीक आहे, मलाही तुझ्या हातची कॉफी पिण्याची संधी तरी मिळेल, ये. असं म्हणत तो किचनकडे वळला. तुझ्या हातची कॉफी म्हणताना त्याने अगदी मिस्किल नजरेनं तिच्याकडे पाहिलं होतं. अनुपमाच्याही ते लक्षात आलं होतं, पण तिने त्याच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं. त्याच्या मागोमाग ती किचनमध्ये आली. हॉलसारखंच किचनही स्वच्छ होतं. फक्त वॉशबेसिनमध्ये 2-3 खरकट्या प्लेट्स पडलेल्या होत्या, तेवढ्याच. बाकी स्वयंपाकाचा ओटा, समोरच्या रॅकमधली क्रॉकरी, स्टीलचे डबे, इलेक्ट्रिकची शेगडी, सारं काही स्वच्छ जिथल्या तिथे होतं. हे सगळं दुर्गा मावशीचं काम. पण दुर्गा मावशी होती कुठे? वरच्या मजल्यावरच्या एखाद्या खोलीबिलीत तर तिला कोंडून ठेवली नसावी ना. फक्त काम करण्यापुरती तिला मोकळीक देत असावेत. दिवसभर पुन्हा किचनमध्ये येताच तो म्हणाला, मी तुला सगळी तयारी करून देतो, तू तुझ्या हातानं साखर कॉफी टाक, चालेल ना? तू खूप थकली आहेस म्हणून. खरं म्हणजे मीच कॉफी टाकणार होतो, पण तुझा माझ्यावर विश्वास नाही. असं म्हणत तो पुन्हा हसला. त्याचं हास्य अतिशय चित्ताकर्षक होतं. अनुपमानं पुन्हा एकदा मनाशी ते कबूल केलं. त्याच्या ह्या अशा प्रभावी व्यक्तिमत्वावर आणि आकर्षक हसण्यावरच दुर्गा मावशी फसली असावी, बंगल्यात प्रवेश दिला असावा. त्यानं समोरच्या रॅकमधनं स्टीलचं चहाचं पातेलं काढलं, त्यात 2.5 कप पाणी टाकून ते शेगडीवर ठेवलं आणि मग स्विच ऑन केला. अनुपमा एका कोपऱ्यात राहून त्याच्या हालचाली टिपत होती. त्याची सगळीच हालचाल अतिशय सहज, साधी होती, जणू त्याला ह्या सगळ्याची चांगली सवय असावी. तुम्ही कुठून आलात? काहीतरी बोलायचं म्हणून अनुपमानं विचारलं. त्याची अनुपमाकडे पाठ होती. तिच्याकडे वळून पाहत तो हसून म्हणाला, माझं नाव इंद्रजीत आहे. तुम्हाला नावानं हाक मारलीस तरी चालेल. आपल्याला आता किती दिवस एकत्र राहावं लागेल ते सांगता येणार नाही, म्हणून आपण आपल्यातली ही औपचारिकता संपवायला हवी. किती दिवस एकत्र, या त्याच्या शब्दानं अनुपमाच्या हृदयावरचं दडपण पुन्हा एकदा वाढलं. त्याचवेळी मगाशी त्यानं तिच्या कमरेवर हात ठेवून आपल्या जवळ ओढलं होतं, त्याची आठवण होऊन नकळत तिचा हात आपल्या कमरेवर गेला. तरी बरं पंजाबी ड्रेस होता म्हणून, नाहीतर त्याच्या हाताचा स्पर्श सरळ तिच्या उघड्या कमरेला झाला असता. पण तरी त्याचा तो स्पर्श अजून तिला जाणवत होता. त्याच्या मजबूत हाताची पकड अजूनही आपल्या कमरेभोवती पडली आहे असं फिलिंग तिला होत होतं. ह्या विचित्र भावनेतून सुटण्यासाठी आणि मनावरचं दडपण कमी करण्यासाठी तिने पुन्हा विचारलं, मलाही तेच म्हणायचं आहे. मला तुमच्याबद्दलची थोडीफार तरी माहिती मिळायला हवी. इंद्रजीत क्रॉकरीच्या रॅकमधनं 2 मग काढत म्हणाला, आधी तू कॉफी घे, मग आरामात बोलू की आपण. नाही, मला ते सगळं आत्ताच समजायला हवं, त्याशिवाय मला काही सुचणार नाही. माझ्या डोक्यावरची ही टांगती तलवार दूर होणार नाही, अनुपमा काहीशा हट्टी स्वरात म्हणाली. तिच्या ह्या बोलण्याचा काहीही परिणाम होणार नाही याची तिलाही खात्री होती. केवळ त्या म्हाताऱ्याला पाहिलं म्हणून यांनी आपल्याला इथे आणलं.
तर तो आणखीन माहिती सांगून आपल्या ज्ञानात भर घालून स्वतःची मान कशाला आणखीन अडकवून घेईल. एवढं समजण्या इतकी ती निश्चित हुशार होती. पण तिने हा जो पवित्रा घेतला होता तो मुद्दाम घेतला होता त्याला बोलतं ठेवण्यासाठी. इंद्रजितची तिच्याकडे पाठ होती आणि ती ज्या कोपऱ्यात उभी होती तिथे एक भला मोठा दंडुका होता. चांगला दंडा एवढ्या जाडीचा, गुळगुळीत आणि गोल. दुर्गा मावशीने तो किचनमध्ये कशासाठी ठेवला होता कोणास ठाऊक, पण खूप दिवसांपासून तो तिथे होता. मागे एक दोनदा ती आली होती तेव्हाही तो असाच तिथेच होता. त्यावेळी अनुपमानं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. दुर्गा मावशीलाही त्याबद्दल कधी काही विचारलं नव्हतं. पण तोच दंडुका पाहून आज तिच्या मनात एक वेगळाच विचार आला होता. ह्या दंडुक्याचा उपयोग करून आपण इंद्रजितला बेशुद्ध केलं तर? अर्थात बंगल्यात आणखीन किती माणसं आहेत याची तिला कल्पना नव्हती. आत्तापर्यंत फक्त 2 जणांना तिने पाहिलं होतं आणि ते दोघेही कदाचित तिच्यासमोर येऊ इच्छित नव्हते. इंद्रजितने तिला सांगितलं होतं, आपण आपल्या फॅमिलीसहित इथे उतरलो होतो. मग फॅमिली कुठे होती? त्याची फॅमिली आत्तापर्यंत तिला त्याच्या तथाकथित फॅमिलीमधले फक्त 2च मेंबर दिसले होते. एक म्हणजे तो 50शी उलटलेला म्हातारा आणि दुसरा तो आवाढव्य शरीराचा राक्षस. बस. हीच तर ह्या इंद्रजित नावाच्या तरुणाची फॅमिली नव्हती ना? फॅमिली का गँग? पण ते दोघेही कुठे गायब झाले होते कोणास ठाऊक. कदाचित या इंद्रजितनंच त्यांना आपल्यासमोर न येण्याची सक्त सूचना दिलेली असावी. समजा आपण ह्याला बेशुद्ध करून इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर? त्याचे जर आणखीन साथीदार असले तर ते नक्कीच आपल्या मागे लागतील. पण आपण पाहिलेल्या दोघांशिवाय आणखीन कोणी नसेल तर? म्हाताऱ्याला अनुपमानं जमेला धरलंच नव्हतं. 50 वर्षांचा तो काहीसा दुबळा माणूस, तो काही तिच्या मागे पळू शकत नव्हता. दुसरा तो जाड्या, पण त्याच्याही हातात आपण सहजासहजी येऊ शकणार नाही याची अनुपमाला खात्री होती. शिवाय आपण जर आपली सगळी इच्छाशक्ती पणाला लावली तर मग ह्यांच्या तावडीतनं सुटणं अगदीच काही कठीण नाही. अर्थात या दोघांव्यतिरिक्त आणखीन कोणी त्याचे साथीदार नसले तरच आपला डाव यशस्वी होणार. पण रिस्क घ्यायला काय हरकत आहे? नुसतं गप्प बसून काही आपली इथनं सुटका होणार नाही. धडपड करायलाच हवी होती. अनुपमाचा निश्चय पक्का झाला. इंद्रजितला बेशुद्ध करायचं, सरळ धावत सुटायचं. एकदा कार जवळ पोहोचलो की जिंकली आपण. मग सरळ पोलीस स्टेशनला जायचं, पोलिसांना घेऊनच यायचं. तेवढ्या वेळात यांना पळून जायला चान्सच मिळणार नाही आणि पळून पळून पळणार कुठे? फक्त कारपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला. पण कारच्या चाव्या कुठे आहेत? इंद्रजितनं त्या काढून घेतल्या, पण ठेवल्या कुठे? अनुपमानं आठवण्याचा प्रयत्न केला. आठवलं, मागच्या हिप पॉकेटमध्ये ठेवल्यात त्याने. चला, शेवटची अडचणही दूर झाली. अनुपमाला आता इथून सुटका करून घेणं अतिशय सोपं वाटायला लागलं. मनावरची मगाशची सगळी मरगळ, सगळं दडपण दूर झालं होतं. दंडुक्याचा एक फटका डोक्यावर मारायचा, अगदी जीव खाऊन. तसा चांगला दणकट आहे हा, हळू मारून काही उपयोग होणार नाही. तर फटका मारताच तो बेशुद्ध होऊन खाली पडेल. लगेच त्याच्या पॅन्टच्या मागच्या खिशातनं कारची चावी काढून घ्यायची आणि म्हातारा आणि तो जाड्या सावध होऊन मागे येईपर्यंत आपण कारजवळ पोचलेलो असू. एकदा कारमध्ये बसलं की आपल्याला पकडणं कोणाला शक्यच नाही. छे, एवढा वेळ उगाचच आपण टेन्शनमध्ये वावरलो. तुझं म्हणणं बरोबर आहे. जेवढं सांगणं शक्य आहे तेवढं मी तुला नक्की सांगेन. तिच्या प्रश्नाला उत्तर देत तो म्हणाला. बोलताना तो तिच्याकडे पाहत नव्हता. त्याच्या समजुतीप्रमाणे ती भिंतीला टेकून उभी होती. पण कधी? काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली, पण बोलताना तिच्या हातात कोपऱ्यातला तो दंडुका आला होता. हृदयाची धडधड वाढली होती. सगळं शरीर थरथरत होतं. श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणं जड जात होतं.
परंतु मनाला ती पुन्हा पुन्हा बजावत होती, सगळी इच्छाशक्ती गोळा करत होती. हीच संधी आहे. एकदा ही संधी गेली की इंद्रजितनं दुधाच्या पावडरचा डबा शेल्फवरनं काढण्यासाठी हात वर केला होता. हाच मोका होता वार करण्याचा. दंडुका घेऊन अनुपमा हलक्या पावलांनी किंचित पुढे सरकली. सगळी शक्ती एकवटून तिने दंडुका वर उचलला. बरोबर डोक्याचा नेम धरून वार करण्यासाठी वेगानं खाली आणला. ही बघ, सगळी तयारी करून दिली, आता फक्त साखर आणि दंडुका त्याच्या डोक्याच्या दिशेनं येत असताना तो किंचित अर्धवट वळला होता. अनुपमाला सांगत होता. त्याच्या त्या अचानक वळण्यामुळे दंडुक्याचा फटका डोक्याच्या ऐवजी त्याच्या खांद्यावर बसला. क्षणभरच तो कळवळला. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर तो खांद्यावरचा फटका खाऊन निश्चितच खाली आपटला असता. अनुपमानं सगळी शक्ती एकवटून तो फटका मारला होता आणि नाही म्हटलं तरी अनुपमा काही अगदी लेचीपेची नव्हती. इंद्रजितनं स्वतःला सावरलं आणि दुसऱ्याच क्षणी त्यानं अनुपमाच्या हातातनं तो दंडुका हिसकावून घेतला, दणकन एका कोपऱ्यात फेकून दिला. संतापानं त्याचा सावळा रेखीव चेहरा विलक्षण लालबुंद झाला होता. नाकपुड्या थरथरत होत्या. डोळ्यातनं जणू ठिणग्या बाहेर पडतील असं वाटत होतं. हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. त्याचा तो एकंदर आविर्भावच इतका भयानक होता की अनुपमाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं धाडस सुद्धा तिला होईना. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित आटोकाट या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच विनंती. आत्ताच या व्हिडिओच्या वरच्या बाजूला उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता, हे लक्षात घ्या. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात उद्या आटोकाट या सुरेश वैद्य लिखित कादंबरीच्या तिसऱ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.